नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. जे विद्यार्थी महाराष्ट्र सीईटीची तयारी करतात अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओच्या अंतर्गत आपण महाराष्ट्रातील टॉप 5 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. ओके, कॉलेजच्या बघा आपण डिटेल्स बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आता पहिल्या नंबरवर आहे वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मुंबई. आणि हे जे काही कॉलेजचे सिक्वेन्स आहे की एखादा कॉलेज पहिल्या नंबरवर, सेकंड नंबरवर, थर्डवर, फोर्थवर आणि फिफ्थवर, हे कॉलेजचा सिक्वेन्स का बरं मी अशा प्रकारे ठेवला आहे तुम्हाला 2 मिनिटातच कळतं. ठीक आहे, कॉलेजचा कोड आहे 3012. हायेस्ट पॅकेज लास्ट इयरचा गेला आहे 54 लाखांचा. इन अँड ॲव्हरेज इथं 16.35 लाखांचं. आणि कॉलेजची जी काही फी आहे ती 86,176. आणि या कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन, हायेस्ट पॅकेज म्हणा, ॲव्हरेज पॅकेज म्हणा किंवा कॉलेजची फी म्हणा, VGTIच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आपण हा सगळा डाटा घेतलेला आहे. मी आपल्या मनाने काही सांगत नाही आहे. ठीक आहे, आता तुम्हाला या कॉलेजमध्ये ओके बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग बीसाठी किती ब्रांचेस अवेलेबल आहे आणि काय सँक्शन इनटेक आहे. ओके, जवळजवळ तुम्हाला इथे 9 ब्रांचेस दिसते. ओके, ते बीटेक डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग 60 इंटेक दिसतो. प्रत्येक जर तुम्ही ब्रांचचा जर इंटेक जर चेंज केला, जो सँक्शन इंटेक आहे तो 60चा आहे. आणि लेफ्ट हँड साईडला तुमच्याकडे ब्रांच आहे. ठीक आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग झालं, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC, मेकॅनिकल अँड ऑल अदर्स. ठीक आहे, या तिथे अवेलेबल ब्रांचेस झालं. ठीक आहे, तुम्हाला बघा एका क्वेश्चनचं उत्तर मी आता सांगतो की VGTI पहिल्या नंबरवर काय आहे. बघा, कॅपराऊंड पहिल्यासाठी लास्ट इयरचा जो काही कट ऑफ होता आणि तो पण कम्प्युटर सायन्सचा जी सर्वात मोस्ट डिमांड ब्रांच आहे, तर हिच्यासाठी बघा कॅटेगरी वाईज आणि कॅटेगरी जी काही जनरल ओपन कॅटेगरी आहे तिच्यासाठी जो काही लास्ट इयरचा क्लोजिंग रँक होता, म्हणजे जो काही शेवटचा विद्यार्थी लागला पहिल्या कॅप राऊंडमधून, तो त्याची रँक होती 103. ओके, आता आता याच्यानंतरचा जो काही सेकंड कॉलेज राहणार आहे, सेकंड कॉलेज CUP आहे, तर CUPसाठी ही जी काही क्लोजिंग रँक होती ती 200च्या घरात आहे. ठीक आहे, म्हणून आपण VGTIला का बरं वर ठेवलं, CUPला का बरं खाली ठेवलं, किंवा त्याच्यानंतर 4th प्लेसवर एखादा कॉलेज आहे, 5th प्लेसवर एखादा कॉलेज आहे, ते मी हा बेस यूज केला आहे. कॅपराऊंड पहिला, लास्ट इयरचा कट ऑफ आणि कोणत्या ब्रांचसाठी, कम्प्युटर सायन्ससाठी, येतं लक्षात. आणि त्यात नाही आपण कोणती कॅटेगरीतली, जनरल ओपन कॅटेगरी. ओके, तर तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज लास्ट इयरची जी काही क्लोजिंग रँक होती ती आहे. ओके, म्हणजे जनरल ओपन कॅटेगरीमधनं पहिल्या कॅप राऊंडसाठी जो विद्यार्थी लागला कम्प्युटर सायन्स ब्रँचसाठी, लास्ट विद्यार्थी, ओके, त्याची रँक होती 103. म्हणजे इथे जर पहिल्या राऊंडमध्ये लागायचे असेल तर एक डोक्यात घ्या की 100च्या आतमध्ये रँक पाहिजे तुमची आपल्या महाराष्ट्रात. ठीक आहे, OBC SBC बघा 643, ST 8902 आणि SC 3385 आणि VJNT 2334. इथं लक्षात. ओके, आता बघा सेकंड नंबरचं कॉलेज आहे CUP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे. कॉलेज कोड आहे 16006. हायेस्ट पॅकेज लास्ट इयरचा 52.57. इन अँड ॲव्हरेज 17.19 आणि कॉलेजची फी आहे 1,56,464. हे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही जर CUPच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट दिला तर तिथे ही सगळी माहिती मिळते. ओके, आणि UG प्रोग्राम्स जे काही CUP युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे ते यांचा इंटेक बघा एकसारखं इंटेक नाही. आता VGTIमध्ये 60चा इंटेक होता. ओके, इथे बघा 150 आहे कुठे, सिव्हिल इंजिनिअरिंग 150, CS कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 300 आहे, ENTCसाठी 150, इलेक्ट्रिकलसाठी 150, इन्फॉर्मेशन इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल 60. ओके, म्हणजे काय म्हणू शकतो स्ट्रीम वाईज म्हणा किंवा ब्रांच वाईज जो काही सँक्शन इंटेक आहे तो काय झालेला आहे तर चेंज झालेला आहे. ठीक आहे, आणि बघा आत्ताच बघितलं आपण जसं की VGTIसाठी किती होता तो 103 क्लोजिंग रँक होती. आणि तीच क्लोजिंग रँक बघा सेम ब्रांच कॅप सेम राऊंड कॅप 1 लास्ट इयर कट ऑफ फॉर CS 243 आहे. म्हणजे जवळजवळ 130 140चा फरक आहे क्लोजिंग रँकचा. म्हणूनच CUP आपण सेकंड रँकवर ठेवला आणि VGTI पहिल्या रँकवर ठेवलं. समजलं, हे लक्षात क्लिअर. ठीक आहे, OBC SBसाठी 531, STसाठी 14,525, SC 3,627, VJNT 2,018. अशा या क्लोजिंग रँक आहे लास्ट इयरच्या. ओके, आफ्टर दॅट इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई. कॉलेज कोड आहे 3036. हायेस्ट पॅकेज 12 लाखांचं. इन अँड ॲव्हरेज 4 आणि कॉलेजची फी आहे 90,000. ठीक आहे, गव्हर्नमेंट आहे. परंतु काय आता तुम्हाला थोडा डाऊट आला की तिसऱ्या नंबरचं कॉलेज आहे परंतु जे काही पॅकेज आहे ते या प्रमाणात नाही आहे. बघा, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणजे काय म्हणू शकतो फूड इंडस्ट्री, मेडिसिन इंडस्ट्रीच्या रिलेटेड इथे सगळ्या ब्रांचेस आहे. याच्या लक्षात. त्याच्यामुळे इथे ज्या काही फार्माच्या कंपनीज आहे या अशा क्षेत्रात समजा तुम्हाला काय म्हणू नोकरी मिळणार सरळ. ठीक आहे, त्याच्यामुळे तो पॅकेजचा रेंज तुम्हाला थोडा चेंज दिसतो. ठीक आहे, बघा इथे जे काही अवेलेबल ब्रांचेस आहे आणि त्यांचा सँक्शन इंटेक बघा. केमिकल 75, ओके, डायस्टॉफ टेक्नॉलॉजी 18, ऑइल 16, आफ्टर दॅट केमिस्ट्री अँड टेक्नॉलॉजी 18, फायबर 34. म्हणजे ब्रांच वाईज जो काही कटअप आहे तो चेंज झालेला. सरफेस कोडिंग 16, फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 16. ठीक आहे, अशा प्रकारच्या इंटेक्स आहे. ओके, इंटेक तुम्हाला कमी दिसतो. आय थिंक जिथे जिथे 18-16 आहे, मे बी माझ्या चुकीने झालं की, परंतु मी
कॅपराऊंड पहिल्याच्याच ह्याच्यावरून घेतलेला आहे. ज्या काही म्हणजे कॅपराऊंड पहिल्यासाठी ज्या काही अवेलेबल सीट्स होत्या, ठीक आहे, मे बी तिचं माझं थोडंफार चुकलं असणं, 16चे ते 20 राहू शकतात. ओके, माझा एक अंदाज आहे, तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊ शकता. आणि जो काही कॅप राऊंड पहिल्यासाठी लास्ट इयरचा जो काही कट ऑफ होता, ओके, हा कट ऑफ सी एसच्या तिथं केमिकल नाही, ठीक आहे. इथं हा जो काही कट ऑफ आहे ना, कम्प्युटर सायन्ससाठी नाही, हा जो काही कट ऑफ आहे केमिकलसाठी आहे. इथं लक्षात. ओके, तर बघू शकता तुम्ही जनरल ओपनसाठी 1645 इथं लक्षात तुम्हाला, म्हणजे जे काही लास्ट आत्ता आपण 2 कॉलेज बघितलं CVP आणि तिथं जो काही लास्ट इयरचा कट ऑफ होता तो कम्प्युटर सायन्ससाठी होता, हा केमिकलसाठी आहे. जनरल OBC SCB साठी 5334, ST 55727, SC 12214 आणि VJNT 17571. आफ्टर दॅट चौथ्या नंबरचं कॉलेज वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, ठीक आहे. आता वालचंद कॉलेजची हिस्ट्री थोडी अशी आहे, तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जर भेट दिला, इनिशियली पर्टिक्युलर ट्रस्टने या कॉलेजला डेव्हलप केलं. आफ्टर दॅट यामध्ये म्हणजे फंडिंग गव्हर्नमेंटनी पण या कॉलेजला फंडिंग प्रोव्हाइड केली. ओके, म्हणजे वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे आपल्या महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्यातलं. त्याच्यामुळे फंडिंग गव्हर्नमेंटची फंडिंग असल्यामुळे याला आपण टोटली गव्हर्नमेंट पण नाही म्हणू शकत आणि टोटली प्रायव्हेट पण नाही म्हणू शकत. ओके, मिक्स झालेला आहे. कॉलेजचं कोड आहे 6007, हायेस्ट पॅकेज 60, इंडियन ॲव्हरेज 12 आणि कॉलेजची फी आहे 86,225. फी आणि बाकीचा स्ट्रक्चर जर बघितलं, या कॉलेजचं टोटल तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेस फील्ड देतं. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगसाठी जे काय अवेलेबल ब्रांचेस आहे तुम्ही बघू शकता. इकडे इंटेक नियर अबाउट 60-90 झालेला आहे आणि इथे 2 प्रकारचे आहे बघा, गव्हर्नमेंट एडेड आणि अनएडेड. इथं लक्षात. आता जसं की कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग, ओके, आणि तुम्ही इथे बघू शकता कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी 90चा इंटेक गव्हर्नमेंट एडेडसाठी आहे आणि अनएडेडसाठी. आता इथे काय फरक पडतो गव्हर्नमेंट एडेडला, ओके, आय थिंक फीमध्ये या दोन्हीच्यात फरक पडू शकतो, ठीक आहे. एकाच कॉलेजला आहे परंतु काही एडेड आहे आणि काही अनएडेड आहे. इथं लक्षात. ओके, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग एडेडसाठी बघू शकता तुम्ही 90, सिव्हिलसाठी होता 60, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 60, इलेक्ट्रिकल 60, इलेक्ट्रॉनिक्स 60 आणि मेकॅनिकल 60. आफ्टर दॅट रोबोटिक्स अँड ऑटोमेशन हे गव्हर्नमेंट अनएडेड आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अनएडेड ब्रांचेस आहे. ओके, यांचा इंटेक पण आहे. आणि एडेड आणि अनएडेडचा फीचा काहीतरी म्हणजे डिफरन्स राहू शकतो फीमध्ये. लास्ट इयरचा कट ऑफ कॅटेगरी वाईज ओपनसाठी 2390, OBC SCBC 2750, ST 37910, SC 10707 आणि VJNT 7034. लास्ट नंबरचं कॉलेज बघूया, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. कॉलेज कोड आहे 6005, हायेस्ट पॅकेज 24, इंडियन ॲव्हरेज 5.93 आणि कॉलेजची फी आहे 85,482. आणि जे काही अवेलेबल ब्रांचेस आहे मोजक्या 6 ब्रांचेस अवेलेबल आहे आणि सगळ्यांचा इंटेक सेम आहे. सिव्हिल सगळ्या ब्रांचेस अवेलेबल आहे इथं, म्हणजे टेक रिलेटेड, सिव्हिल, इन्फॉर्मेशन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल अँड सिव्हिल इंजिनिअरिंग आय थिंक रिपीट झालेला आहे. इथं सिव्हिलच्या जागी कम्प्युटर सायन्स राहणार नक्कीच. इथं लक्षात, सिव्हिल इंजिनिअरिंग रिपीट झालेलं आहे, इथं नक्कीच थोडी माझी मिस्टेक झाली असेल, इथं कम्प्युटर सायन्सच राहणार. कॅपराऊंड पहिला लास्ट इयरचा कट ऑफ जर बघितला तर जनरल ओपनसाठी होता 8518, SCBC OBC 10118, ST 81,379, SC 29,277 आणि VJNT 10,466 असा तो सिक्वेन्स आहे. त्या लक्षात. ओके, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपला मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.